आमची एकही कुणबी नोंद खोटी नाही। भुजबळांच्या सांगण्यावरून आमच्या नोंदी खोट्या ठरवू नका। नोंदी खोट्या ठरवणं सरकारला परवडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत कुणबी नोंदी खोट्या असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यावरून आता जरांगेंनी भुजबळांवरही निशाणा साधलाय। तर चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा गुन्हेगार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। आमची एकही खोटी नाही, तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार। कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार। म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून। खऱ्या जरी असले तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार। कारण ओलं उभं तुमचंच जळतंय, कारण सरकार तुमचं आहे ना, त्यामुळे कसं तुम्ही जळणार। पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं आहे, त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा। तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा। मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा। अशा ज्या ज्या काही तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र SC ST कुणबी म्हणजे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे।